हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित केला आहे। रात्रीपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। अनेक छोट्या नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटलाय। सततच्या पावसामुळे गोंदिया शहरामध्ये पाणी साचलं असून काही प्रभागामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। यहाँ पर हर साल गणेश नगर में रेवन्यू कॉलोनी में हर साल पानी जैसे चालू होता है और पूरा यहाँ पर नाला पूरा भर जाता है। ना आगे नाली पानी निकलने की सुविधा है न कुछ है। हम हर साल तकलीफ नहीं ऐसे गुजरते हैं। यहाँ पूरा घुटने तक पानी भरा हुआ है। सौ कल्पना रविकांत बाविस्कर आहे माझं नाव। आमच्या घरात 9 खोल्या आहे। आमचं स्वतःचं घर आहे आणि 9 खोल्या पूर्ण भरलेल्या पाण्याने गहू तांदूळ डाळ सगळं आमचं खराब झालंय। आम्ही आज सकाळी 1 कप चहावर आहे, आम्ही काहीच नाही करू शकून आलाय। हे पाणी आता कसं काढायचं, काय करायचं हे आम्हाला तुम्ही आता सांगा। आणि पूर्ण म्हणजे खराबच झालं म्हटलं तरी चालेल। सोफा सेट पाण्यात आहे, म्हणजे तांदूळ गव्हा म्हणजे सगळं खराब झालंय। तर आता आम्हाला तुम्ही सांगा, मदत करा काही ना काही। ही अन्य नाली आहे, ज्या नाल्या आहे ते नाल्याची काहीतरी सोय करा। नाली पण म्हणजे अशा छोट्या नाल्या आहे। गोंदिया नाल्यासाठी काहीच हे उपाय नाहीये। आम्ही उन्हाळ्यात तिथे अर्ज केला कॉर्पोरेशन मध्ये। आम्ही सगळे इकडे तिकडे माहिती दिली, सगळ्यांना सांगितलं, पण कोणी लक्ष दिलं नाही। आणि पूर्ण नाली म्हणजे पूर्ण भरलेली आहे आणि बुजली आहे। आणि आम्ही काही करू, साधे पाणी आलं तरी नालीतलं पाणी जात नाही। 4-5 तासांनी पाणी जाते नालीतलं। आता याच्यावर तुम्ही काही ना काही करा ना, आम्हाला मदत करा। रणराव बाविस्कर काय सांगाल जे पाणी आणि हे जे आहे पाणी, पावसाचं पाणी नेहमी तिकडे येतं आणि मागची जी नाली आहे घराच्या मागे, ती नाली पण त्यांनी काही बरोबर केली नाही आहे। आपल्या नगर परिषदनी काहीच केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे। आम्ही आता अजून आमच्या घरचा स्वयंपाक पण झालेला नाही आहे, काहीच नाही आहे। आम्हाला म्हणजे खूप इतकी अडचण आहे, खूप अडचण आहे। हे सर्व म्हणजे आम्हाला मदत करा। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।